फर्स्ट टाइम बिर्याणी बनवणार आहे. आता काय माहिती बनणार की नाही, आय डोंट नो. गुड मॉर्निंग गाईज. सो मित्रांनो, आजचा संडे आहे. आदित्यगडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 2 दिवसापासून तुम्हाला दिसतच असेल की मी घरी एकटा आहे. मी एकटाच स्वयंपाक करत आहे आणि एकटाच झोपत आहे. सो गाईज, मी आता नाश्ता करत होतो, म्हणजे बनवतच होतो की आमलेट वगैरे काहीतरी बनवू म्हणून. सो तेवढ्यामध्ये ते बाजूच्या शेजारचे आहे ना, की त्यांनी मला नाश्ता दिला आणि नाश्त्यामध्ये भगर दिली आहे, भगर आणि जिलेबी दिली आहे. बनवतच होतं तेवढ्यामध्ये त्यांना नाश्ता दिला आहे. आता म्हटलं आता काय करायचं, बनवायचं की नाही नाश्ता. मग विचार केला की असू दे, बनवू तर उगाच वेस्टेज होऊन जाईल द्यायचं नाश्ता. सो आता मी तो नाश्ता करून घेतो जे त्यांनी दिला आहे ते. बघू रात्री काही स्पेशल वगैरे बनवू, दुपारचं काहीतरी खाऊन घेऊ. घरी तर खूप काही खाऊ आहे. सो आजचा संडे बघा, तुम्हाला माहिती पडणार की काय काय राहणार संडेमध्ये. आणि कामं पण करायचे मी तर, मेन म्हणजे महत्त्वाची कामं पण करायचे. काही तर रोहिणीताई ले मारणार मला म्हणून. सो आता मी नाश्ता करतो गाईस. आणि मी खूप दिवसानंतर खात आहे वगैरे. वाव, छान बनवले. नाहीतर घरी जास्तीत जास्त पोहा चाय, गोरसपाक, बिस्किट एवढंच असते नाश्त्याला. पण आज खूप दिवसानंतर भगर खाते. छान आहे. आणि जिलेबी. चला गाईस, आता कामाला लागतो. कपडे धुवायचे. माझे कपडे आहेत 2-3च कपडे, जास्त नाही कपडे. सो कपडे धुवून घेतो आणि थोडेसे फरच्या वगैरे पुसायचे. लवकरात लवकर काम आवरतो. घर बघितलं असेल. 2 तास लागले मला कामं करायला. तर सगळं सेटअप केलं, लॅपटॉप वगैरे, स्पीकर वगैरे बरोबर पुसले. त्यानंतर आंघोळीला गेलो गाईस आणि फ्रेश झालो. आता लागली आहे थोडी भूक. स्पेशल रात्री काहीतरी बनवायचं आहे. सो मी दूध घेऊन येतो आणि गोरसपाक बिस्किट आहे माझ्याकडं. सो दूध आणि गोरसपाक बिस्किट खातो मी. हे गाईस, गोरसपाक बिस्किट आणि दूध पित आहे मी. खूप छान आहे, मस्त वाटत. काम केल्यानंतर असं खायला भेटतं ना, मजाच वेगळी असते. या का खाते आणि कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा, गोरसपाक बिस्किट आणि दूध कोण कोण खाते आणि पिते. ओके. हे काही सकाळपासून बाहेर नाही गेलो आहे, थोडं बाहेरच जाऊन येतो मी. आणि मला चिकन पण आणायचं आहे आणि थोडे टोमॅटो पण घेऊन यायचे. जातो मी, घेऊन येतो. तर गाईस, घरी आलो आता मी. तर बनवणार आहे मी बिर्याणी. फर्स्ट टाइम बिर्याणी बनवणार आहे. आता काय माहिती बनणार की नाही, आय डोंट. मम्मीला जस्ट कॉल केला, मम्मीला सांगितलं आहे मी
मस्त आहे ना. मम्मीला सांगितलं आहे मी की मम्मी चिकन बिर्याणी बनवायची आहे, तो रेसिपी सांग. तर रेसिपी सांगितली आहे, नोट्समध्ये पण लिहिलं आहे मी. तो आता चिकन बिर्याणी बनवतो आता. बघू आता, फर्स्ट टाईम बनवणार आहे. ब्लॉग बघा कसा वाटेल, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चिकन बिर्याणी बनवत आहे फर्स्ट टाईम गाईस. बघू आता होणार की नाही. चला बघूया. तांदूळ तुटले आहे मी. आणि इथं कांदे कट केले, टोमॅटो कट केले, मिरची कट केले. आणि इथं चिकन आहे. सो आता तयार करतो मी बिर्याणी. सो गाईस टोमॅटो आणि मिरची टाकली आता मी. चालू आहे प्रयत्न करणं. हे गाईस बिर्याणी झाली आहे. सो मी टेस्ट करून बघतो. मम्मीवाली नाही झाली असं आणि रोहितेवाली पण नाही झाली असं. ते खूप भारी बनवतात. सो बघू आता, टेस्ट करत आहे मी. कांदे पण कट केले. बेस्ट पण नाही म्हणू शकतो, बेस्ट आहे. तर काय सांगू, जास्त खराब पण नाही आणि जास्त चांगली पण नाही. मस्त झाली, ॲव्हरेज झाली, एक नंबर झाली आहे खरं. खूप भूकले आहे, जेवतो मी. सगळं आवरून झालं आहे. खरं काहीच मला स्वतःला विश्वास नाही होत आहे की मी आज बिर्याणी बनवली आहे. खरं मी मम्मीला बोलायचो की मम्मी कधी ना कधी मी बनवणार म्हणून बिर्याणी. ताईला पण बोलायचो, आज बनवावं लागली मला. आणि एवढी मस्त बनणार ते मला आता माझ्याकडून अपेक्षाच नव्हती की मी अशी करणार म्हणून. सो चांगली झाली. मस्त जेवण केलं, थोडी उरली आहे ती मॉर्निंगला आता गरम करून खाणार मी. सो काही सगळं काम आवरून झालं आहे, भांडे वगैरे पण घासले आहे. सो मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. आणि एक शॉर्ट व्हिडिओ पण काढला आहे मी. सो येणार तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ की मी बिर्याणी कशी बनवली आहे तो मला. सो मित्रांनो असं आहे. सो उद्या परत मला ऑफिसला जायचं आहे. आता सध्या काहीच बघा, मी एप्रिल महिना तुम्हाला सांगितलं होतं की एप्रिल महिना खूप स्पेशल राहील आणि त्याच्यामध्ये खूप स्पेशल ब्लॉग राहील म्हणून तुम्हाला सांगितलं होतं. अनन्याताई अजय सर होते माझ्यासोबत. सो ते होते तर अजून मजा आली होती. लोकेशन नवीन होतं, नवीन मजा मस्ती होती. आणि मेन फॅमिली जवळ राहिली ती एक वेगळीच मजा मस्ती असतात. तर मित्रांनो एवढं काही झालं. सो आता मार्च एप्रिल महिन्यामध्ये ना गेलो होतो आम्ही पहिले. तर मी आता तेच ऑफिस वगैरे, तर ऑफिसचं शूटिंग राहील काहीच. सो क्षमा चाहता हूँ मैं. सॉरी आहे तुमच्यांना की परत एकच एक रुटीन चालू होणार माझं की ऑफिसहून घर. तेच फक्त याच्यामध्ये ॲड काय झालं आहे आता मी जेवण बनवणार आहे, काम करणार आहे. आता जोपर्यंत ताई नाही येणार तोपर्यंत. सो तेच ताई आता लवकर रिकवर होईल तर लवकर येईल, नाही तर तिला 1-2 महिने तर लागणारच. आता काय हरकत नाही, सध्या तिला आराम करायची खूप आवश्यकता आहे. सो त्यामुळे मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि कोणाकोणाला बिर्याणी बनवली आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कोणाकोणाला रेसिपी माहिती आहे ते पण सांगा. सो मित्रांनो चला, गुड नाईट अँड बाय.